नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत बीड जिल्ह्यातील एक अत्यंत पारंपरिक आणि भावनिक सोहळ्यासाठी श्री गवळीबाबा यात्रा 2025। ही यात्रा खास आहे कारण ती बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी असते आणि अगदी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। खरंच मित्रांनो, एवढ्या देखण्या बैलांचा संगम इथे पाहून डोळे दिपून जातात। बैलपोळ्यानंतरचा हा दिवस म्हणजे बैलांचा खरा जल्लोष। सकाळपासूनच गावोगावी शेतकरी आपले बैल सजवून रंगीत कपड्यांनी, झेंड्यांनी आणि फुलांनी नटवून येऊन यात्रेसाठी आणतात। ही सजावट म्हणजे फक्त शोभा नाही, तर शेतकऱ्याच्या परिश्रमाचा आणि आपल्या बैलांवरील प्रेमाचा साक्षात्कार आहे। गर्दीतला एक वेगळा रंग म्हणजे भक्तांचा ओघ। सर्वजण आपल्या मनातील इच्छा घेऊन श्री गवळीबाबांच्या चरणी नतमस्तक होतात। फुलं, नारळ आणि ओवाळण्याच्या थाळ्यांनी मंदिर परिसर भारून जातो। या श्रद्धेमुळेच इतक्या वर्षांपासून ही यात्रा लोकांच्या हृदयात जागा करून आहे। मित्रांनो, मी याच मंदिराबद्दल काही महिन्यापूर्वी एक खास व्लॉग केला होता, ज्यामध्ये मी मंदिराबद्दल काही माहिती व मंदिराचे मुख देवता दाखवले होते। आज गर्दी असल्यामुळे मंदिरात शूटिंग करता आली नव्हती। जर तुम्हाला अधिक सविस्तर माहिती हवी असेल तर तो व्लॉग नक्की पहा। तो व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर नक्की मिळेल। आणखी एक आकर्षण म्हणजे येथे होणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धा। मंडीत जमलेले गर्दीत रिंगमध्ये उतरणारे पैलवान त्यांची ताकद, कौशल्य आणि स्पर्धेतील उत्साह प्रेक्षकांना थक्क करून सोडतो। जिल्ह्याभरातून पैलवान यात भाग घेतात आणि त्यांच्या चढाओढीत खरी क्रीडा संस्कृती दिसून येते। ही यात्रा म्हणजे श्रद्धा, क्रीडा आणि संस्कृती याचं अद्भुत मिश्रण। सुंदर सजलेले बैल, पैलवानांची ताकद आणि भक्तांचा उत्साह या सगळ्यामुळे बीड जिल्ह्याची ही परंपरा खरोखरच आगळीवेगळी वाटते। मला हा अनुभव खूप भावला।
आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.